नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बॉम्बे हायकोर्टची जी भरती आहे 26 तारखेला त्याची परीक्षा आहे. त्याचे हॉल तिकीट आलेले आहे. एक्झाम सेंटरच्या बाबतीत नोटीस आलेले आहे. सर्वांचे एक्झाम सेंटर जाहीर झालेले आहेत. परंतु विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या बाबतीत जे आहे एक महत्त्वाचा अपडेट जे आहे ते आलेलं आहे. तर अप टू डेट राहणं तुम्हाला अत्यावश्यक आहे परीक्षेच्या काळामध्ये, कारण की ऐन वेळेस जे आहे ते सेंटर इकडे आले की तिकडे आले अशी तुमची जी आहे ते धावपळ व्हायला नको. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जे आहे ते अप टू डेट राहा. वारंवार जी आहे ती साईट चेक करत चला. आपले मित्रांनो टेलिग्राम चॅनल आहे, तिथे चेक करत चला. यूट्यूबवर देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून, पोस्टच्या माध्यमातून अपडेट जे आहे ते करत असतो, तर इथे देखील सबस्क्राईब करून ठेवा. तर चला बघूयात काय अपडेट आलेलं आहे. तर पहा मित्रांनो, हे सर्व नोटीस जे आहे ते एक्झामिनेशन सेंटरच्या बाबतीत आलेले आहे. पिऊन, हमाल, फराश. ठीक आहे, हे तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आणि हॉल तिकीटच्या बाबतीत पण आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. तर बघा, नोटीस रिगार्डिंग रिवाइज्ड एक्झामिनेशन सेंटर्स फॉर कोल्हापूर अँड ठाणे डिस्ट्रिक्ट फॉर द पोस्ट ऑफ पिऊन. तर ही जी आहे मित्रांनो नवीन नोटीस आलेलं आहे. तर नोटीस काय एकदा पाहून घेऊया आपण. तर पहा, विथ रेफरन्स 21 तारखेची जी नोटीस आली होती तर त्याच्या रेफरन्समध्ये सांगितलं आहे की इट इज हेअर बाय इन्फॉर्म दॅट एरर हॅज ऑकर इन द एक्झामिनेशन सेंटर लिस्ट पब्लिश फॉर द कोल्हापूर ठाणे. ती जी लिस्ट आली होती तर कोल्हापूर आणि ठाणे त्या लिस्टमध्ये जे आहे ते एरर होता. तर त्याच्यामध्ये काय केलेलं बघा, इन द व्ह्यू देअर ऑफ द रिवाइज्ड एक्झामिनेशन सेंटर लिस्ट फॉर द कोल्हापूर ठाणे डिस्ट्रिक्ट आर हेअर बाय पब्लिश ऑन द ऑफिशियल वेबसाईट ऑफ हायकोर्ट. तर ही जी आहेत इथे वेबसाईटवर ठाणे आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांसाठी जे आहे ते दोन ठिकाणांसाठी दोन परीक्षेच्या केंद्राच्या ठिकाणी जे आहे ती रिवाइज लिस्ट दिलेली आहे. तर ज्या पण विद्यार्थी मित्रांनी इथे फॉर्म भरलेला आहे, हे पोस्टल कोड दिलेला आहे, तर चेक करून घ्यायचं आहे की आपलं नाव याच्यामध्ये आहे का. म्हणजे पालघर, ठाणे आणि कोल्हापूर या दोन जे आहेत परीक्षा केंद्राच्या ठिकाणी जे आहे ते चेंज झालेलं आहे. ठीक आहे, तर एकदा काय करायचं, सर्वांनी जे आहे ते चेक करून घ्यायचे तुमचे एक्झाम सेंटर्स जे आहेत ते बदललेले आहे, परीक्षा केंद्र बदललेले आहेत. ठीक आहे. आणि मित्रांनो, हॉल तिकीटमध्ये पण बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम्स येत आहे. तर हॉल तिकीट काहींचे डाउनलोड होत नाही आहे. तर डाउनलोड होत नसेल तर साईटवर कधी कधी लोड असतो, थोडा वेळ जे आहे ते डाउनलोड करण्याचा प्रयत्न करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, काही बऱ्याच लोकांचं असं होतं की हॉल तिकीट जे आहे ते ब्लँक येत आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये काही येतच नाही, एकदम व्हाईट असं दिसतंय. तर त्यावेळेस काय करायचं की हॉल तिकीट तुम्ही पुन्हा डाउनलोड करण्याचा प्रयत्न करा, कारण की जी PDF तुम्ही डाउनलोड केली त्याच्यामध्ये काही आलेच नाही, मे बी डेटा जो आहे तो मिसिंग झाला आहे तिथे. ठीक आहे, तर पुन्हा डाउनलोड केलं तर मिळून जाईल. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आणखी तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील, काही समस्या येत असतील हॉल तिकीटच्या बाबतीत आणि तुम्हाला परीक्षेच्या बाबतीत काही प्रश्न असतील, मागच्या व्हिडिओमध्ये आपण जवळपास सर्व कव्हर केलं आहे, तरी काही प्रश्न असतील, काही विचारायचं असेल तर खाली कमेंटमध्ये तुम्ही जे आहे ते विचारू शकतात. ठीक आहे, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल चॅनलवर तर अशाच अपडेट्ससाठी तसेच स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थी मित्रांनो या चॅनलला जे आहे ते सबस्क्राईब करून घ्या. आपण PYQ सिरीज सुरू केलेली आहे. हळूहळू सर्व परीक्षांच्या PYQ सिरीज जे आहेत विद्यार्थी मित्रांनो आपण या चॅनलवर घेणार आहोत. त्यामुळे सबस्क्राईब करणे हे गरजेचं आहे, जेणेकरून कोणताही व्हिडिओ, कोणताही लाईव्ह क्लास तुमच्याकडून मिस होणार नाही. चला, धन्यवाद. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये.